मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टीच्या मड्यात रमताना या विशेष कथा अभिवाचन उपक्रमात मी श्री उपेंद्र रोहणकर आपणा सर्वांचे स्वागत करतो. कथेचं नाव आहे कॉम्प्लिमेंट आणि कथेच्या लेखिका आहेत ज्योत्स्ना गाडगीळ. तर ऐकूया कथा कॉम्प्लिमेंट. वहिनी, छान दिसतेस. असे हलके केस बांधत जा. केसावर सूड उगवल्यासारखी करकचून बांधलेली वेणी सूट होत नाही तुला. आणि हा गजरा, आहा. गिरीश, तोंड सांभाळून बोल. काय कौतुक करायचं ते तुझ्या बायकोचं कर. असली थेर इथं चालणार नाहीत. दादा, थेर कसली यात? जस्ट कॉम्प्लिमेंट देत होतो वहिनीला. यू आर अ मेंटली सिक मॅन. आता तरी हा स्वभाव बदल. बिचाऱ्या वहिनीला किती दडपून ठेवलं आहेस. हे असलं वागून तुला पुरुषार्थ वगैरे गाजवतोय असं वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. ह्या वातावरणात घुसमट होते माझी. यंदा आलो, परत येणार नाही, कधीच नाही. धाकट्या भावासारखा असलेला लता काकूंचा धीर परदेशात जो गेला तो परत कधी आला नाही. 20 वर्ष होऊन गेली या घटनेला. त्याने केलेलं कौतुक कायमचं काकूंच्या लक्षात राहील. काय शब्द वापरला होता बरं? क्वालिटीच क्वांटी. हा हा, कॉम्प्लिमेंट. लता काकू अधनबधन त्या शब्दाची उजळणी करायच्या. नंतर कधी ना तो शब्द वाट्याला आला ना तसं कौतुक. काकांच्या संशयी स्वभावामुळे काकूंना बराच जात सहन करावा लागला. त्यांचं कौतुक झालेलं काकांना अजिबात आवडायचं नाही. स्वाभाविकच लता काकूंचं लोकांशी वागणं बोलणं खुंटलं आणि ही लता बहरण्याआधीच कोमेजली. एकदा काकांचे मित्र घरी आलेले त्यांच्या वाढदिवसाला. त्यांचं चहापान वगैरे व्यवस्था करताना एकाने थेट काकूंना कॉम्प्लिमेंट न देता काकांना टोला मारला. लेका, आता कळलं आम्हाला घरी काय येऊ देत नाहीस ते. झालं. त्या दिवसापासून मित्रांना घरी आणणं आणि पाहुणे घरी आले की काकूचं स्वयंपाकघराच्या उंबरठ्या बाहेर पडणं बंद झालं. पुढे पुढे काकूंना सवय झाली काकांच्या वागण्याची आणि 4 भिंतीत स्वतःला कोंडून घेण्याची. मात्र परिस्थिती कायम सारखी राहत नाही. काकूंची मुलं मोठी झाली. त्यांना 2 मुलंच, मुलगी नाही. ते बरंच झालं म्हणा, नाहीतर तिलाही काकूसारखं कुढत जगावं लागलं असतं. सुदैवाने दोन्ही मुलं स्वतंत्र विचाराची होती. गरज पडली तर काका काकूंच्या वादात मध्यस्थी करून काकूंची वकिली करायची. काकूंना फार धीर वाटायचा. काकांचा कटकट्या स्वभाव वय परत्वे कमी व्हायचा सोडून मुरत गेला होता. मात्र अर्धांगवायूचा झटका आल्याने आता ते पूर्ण वेळ घरात, तर काकू थोड्याफार घराबाहेर पडू लागल्या होत्या. अलीकडेच काकू मुलांसोबत ओळखीतल्या एका मुलांच्या लग्नाला गेल्या होत्या. काठापदराची साडी, मोत्याचा तनमणी, झुमके, हिरव्या बांगड्या, तोडे, 2 पदरी मंगळसूत्र, चंद्रकोर आणि हलक्याशा बांधलेल्या आंबाड्यावर गोलाकार मांडलेला मोगऱ्याचा गजरा. काकूंचं सात्विक रूप पाहून मुलांच्या मित्रपरिवाराने तोंड भरून त्याचं कौतुक केलं. काकू नव्या नवरीसारखी लाजल्या. बऱ्याच वर्षांनी त्यांना अशी कॉम्प्लिमेंट मिळाली होती. काकू घरी आल्या. कितीतरी वेळ आरशात स्वतःला निहाळत राहिल्या. खरंच मी अजूनही छान दिसते का, असं स्वतःला विचारत मान डावीकडे उजवीकडे कलती करत निरखून पाहत होत्या. मागे पलंगावर पडल्या पडल्या काकांनी थरथरते हात उंचावत काकूचं लक्ष वेधून घेतलं. काकूने आरशातूनच त्यांच्याकडे पाहिलं तर ते 2 बोटं जोडून हात हलवत कॉम्प्लिमेंट देत होते. काकू स्वतःशीच हसल्या. काकांच्या कौतुकांचं त्यांना अप्रूप वाटलं नाही. आयुष्य निघून गेलं हे कौतुक ऐकण्यासाठी. योग्य वेळी योग्य गोष्टी मिळाल्या नाहीत की त्याची किंमत राहत नाही. आरशातून बघत
काकूंनी हसल्यासारखं केलं आणि सगळा साज शृंगार उतरवून ठेवला. मात्र मोगऱ्याचा गजरा ओंजळीत घेऊन त्या नाजूक फुलांना उराशी धरत काकूंनी न विसरता फुलांना कॉम्प्लिमेंट दिली. माझं सौंदर्य तुमच्यामुळे खुलून आलं, कारण तुम्ही चिरतरुण आहात. आपल्याला ही कथा कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या साहित्यिक मित्रमंडळी तसेच नातेवाईकापर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. धन्यवाद.